नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या लाडक्या गणपतीसाठी प्राजक्ताच्या फुलाची माळ कापसाची कशी बनवायची ते मी आज सांगणार आहे। त्यासाठी आपल्याला सुरुवातीला गेजवस्त्र बनवून घ्यायचे आहे। 3 माळा एकसारख्या आपल्याला तयार करायच्या आहेत मैत्रिणींनो, आणि खूप सोपं आणि साधं आहे आणि खूप वेळ कमी लागतो, काहीच वेळ लागत नाही। एक एक फुलं बनवायला खूप वेळ लागतो, तसा अशा माळा करून बनवलं तर आपला वेळही वाचतो, आपली कामही लवकर होतात आणि आपली प्राजक्ताची फुलाची माळ गणपती बाप्पासाठी लवकर तयार होते। अशा पद्धतीने बघा, मी गेजवस्त्र 3 तयार करून घेतलेले आहेत। एकसारख्या उंचीचे 3 गेजवस्त्र घ्या आणि बघू शकता अशा पद्धतीने गेजवस्त्र बनवण्यासाठी मी तयार करून घेतलेले आहे 3 गेजवस्त्र। आणि आता आपल्याला ह्याचं प्राजक्ताच्या फुलाची अशी माळ तयार करायची आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी। तर चला आपण करूया आता सुरुवात। तर आता स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल। एक गेजवस्त्र मी खाली ठेवलेलं आहे। आता दुसरं जे गेजवस्त्र आहे ते आता त्याला लावून घ्यायचं आहे। ते लावताना काय करायचं, 2 आपल्याला सोडून एकावर लावायचे आहे, तर ते प्राजक्ताचं फूल सुंदर आणि छान दिसणार आहे। थोडंसं तुमच्याकडे फेविकॉल असेल तर लावा, की जेणेकरून ती माळ आपण गणपती बाप्पाच्या गळ्यात घातल्यानंतर ते निसटू नये, यासाठी आपल्याला फेविकॉल वापरायचा आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने एक गेजवस्त्र चिटकवायचं आहे खालच्या ह्याला, आणि नंतर 2 ठेवून तिसरा चिटकवायचा आहे। अशा पद्धतीने केलं तर आपलं फूल सुंदर होणार आहे। दुसरं जे गेजवस्त्र आहे ते 2 ठेवून आपल्याला चिटकवायचं आहे। बघा, आता मी 2 गेजवस्त्र ठेवलेले आहेत आणि तिसऱ्या ह्याला चिटकवलेलं आहे। तुम्ही नीट बघा, म्हणजे तुम्हाला समजेल। आणि पहिला आहे ते फक्त एकच धरायचं आहे आणि दुसरी माळ जे आहे ते 2-2 ह्याला आपल्याला चिटकून घ्यायचं। आता 2 ठेवले, चिटकवलं। अशा पद्धतीने आपल्याला सगळं काही चिटकून घ्यायचं आहे। खूप सोपं आहे, एकदा तुम्हाला जर तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला लगेच जमून जाईल मैत्रिणींनो, काहीच अवघड नाही। आता लाडक्या गणपती बाप्पासाठी डेकोरेशनसाठी मी तुम्हाला मोदकाची माळ पण कापसाची दाखवलेली आहे। आता म्हटलं चला, प्राजक्ताच्या फुलाची माळ आपल्याला जमते तर आपण आपल्या मैत्रिणींना सांगावी, कारण ज्ञान दिल्याने ज्ञान वाढत असतं। म्हणून म्हटलं चला, आपल्याकडे जे जे माहिती आहे ते सर्व आपण यांना आपल्या मैत्रिणींना सांगावी। तर इतर आता बघू शकता, तुम्ही पण गणपती बाप्पासाठी तयारी करू शकता। यायच्या अगोदर केलं म्हणजे गडबड होत नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही एकसारख्या बनवा, की जेणेकरून फूल छान व्हावं। आता बघा, तिसरं आहे, तिसरं पण तसंच करायचं आहे। एक चिटकवायचं आहे, 2 सोडून तिसरं चिटकवायचं आहे, एक चिटकवायचं आहे, 2 सोडून तिसरं चिटकवायचं आहे, तरच आपलं फूल सुंदर छान आणि व्यवस्थित बनणार आहे। आणि फेविकॉल प्रत्येकाला लावा, म्हणजे जेणेकरून ते निसटणार नाही आपण गणपतीच्या गळ्यात घातल्यानंतर। तर अशा पद्धतीने मी फेविकॉल लावून सर्व काही चिटकून घेत आहे। तर बघू शकता आपली गेजवस्त्राची ही प्राजक्ताची माळ किती सुंदर झालेली आहे। आता काय करा, काडीपिटीला थोडंसं तुम्ही कापूस लावा आणि कुंकवामध्ये बुडवून एक कुंकू एक हळद, एक कुंकू एक हळद असं करायचं आहे। तर बघू शकता आता मी काडीला कापूस लावलेला आहे आणि कुंकू लावून घेत आहे। एक सोडा एक लावा, एक सोडा एक लावा, की जेणेकरून दुसऱ्या ह्याला आपल्याला हळद लावून घ्यायची आहे। तर बघू शकता अशा पद्धतीने मी कुंकू सर्व फुलांना लावून घेत आहे। तुम्ही ही प्राजक्ताच्या फुलाची माळ नक्की बनवा, खूप सुंदर दिसते आणि वेळही कमी लागतो आणि फास्ट होते। एक एक करत बसलं की आपल्याला अर्धा दिवस तर पुरत नाही आणि वेळ पण खूप जातो। त्यामुळे अशा पद्धतीने जर 3 माळ केल्या आणि एकाला एक असे चिटकून ठेवल्या तर गेजवस्त्राची सुंदर अशी माळ प्राजक्ताच्या फुलाची बनते। गणपती बाप्पाला सुद्धा खूप आनंद होईल। तर अशा पद्धतीने डेकोरेशनसाठी तुम्ही गेजवस्त्राची प्राजक्ताच्या फुलाची माळ नक्की बनवू शकता। आता बघा, थोडंसं दूध वापरायचं आहे चिटकवण्यासाठी आणि हळद आणि कुंकू मी प्रत्येक फुलांना लावून घेतलेला आहे। एकाला हळद लावा, एकाला कुंकू लावा। तर बघा, अशा पद्धतीने आपले प्राजक्ताच्या फुलाची माळ खूप सुंदर अशी झालेली आहे। तर तुम्हीही मैत्रिणींनो ही माळ नक्की तयार करून बघा आणि मला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुम्ही शेअर केल्यामुळे इतरांनाही काहीतरी नवीन आयडिया येईल आणि त्यांनाही ही प्राजक्ताची माळ बनवायला खूप सोपं जाईल। तर मैत्रिणींनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तर असेच सबस्क्राईब केल्यानंतर नवनवीन व्हिडिओ मी टाकत राहते, त्यामुळे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। तर बघू शकता किती सुंदर, छान आणि अट्रॅक्टिव्ह आपली गेजवस्त्राची प्राजक्ताची माळ तयार झालेली आहे। एक एक केल्यावर खूप वेळ लागतो, अशा पद्धतीने करा। अर्धा ते पाऊण तासामध्ये तुमची माळ तयार होऊ शकते मैत्रिणींनो। खूप सुंदर, छान आणि अट्रॅक्टिव्ह झालेली आहे। तर आपल्या गणपती बाप्पाला खूप आनंद होईल। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।